सर माझा आवाज येतोय तुम्हाला? होय. येस व्हेरी गुड मॉर्निंग सर. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. येस वाढदिवस आहे मॅडम. प्रथमतः सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून आभारभर शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस सर. सर आपला परिचय करून द्यायचा आहे. आपण कुठून आहात, आपले ग्रेट कोच कोण आहेत आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करतात? मी सांगलीहून राहुल राजाराम बुट्टे. माझं मेडिकल आहे. मी जॉईन होण्याचं कारण म्हणजे मी विजय पाटील वडगावचे महाराज त्यांचा स्टेटस रोज बघणार कामाचा वगैरे. मला काय हेल्थ इश्यू वगैरे काही नाही. फक्त माझं सकाळी उठणं लवकर होत नव्हतं. मी सकाळी 7-7:30ला उठायचो. त्यासाठी मी सरांना म्हटले मग तुम्ही काय करताय, तुम्ही एवढं घाम येतंय काय येतंय. तर त्यांनी मला लिंक दिली आणि त्यांच्या ग्रेट कोच अश्विनी मॅडम आणि त्यानंतर किशोर लुंबरे सर आणि सोनल लिंबरे यांच्या अंडर मी आता 1 महिना झालं जॉईन केले. आता मला काही इश्यू नाही, पण पुढे भविष्यात चांगलं राहण्यासाठी म्हणून मी ह्या फॅमिलीला जॉईन झालोय. खूप छान सर. सर तुमचं BMI झालेलं आहे का? बॉडी चेकअप केलेला आहे का? होय हो केलंय की. येस तुम्ही आयडियल वेटला आहात सर? नाही, एक 10 किलो जास्त आहे. येस मला तेच सांगायचं होतं सर्वांना की 10 किलो वजन जेव्हा जास्त असतं तेव्हा आपल्या हृदयावरती दाब येत असतो. सर तुम्ही किती जरी स्वतःला फिट म्हणत असताल तरी देखील तुम्ही जसं कविता मॅडमने सांगितलं की 4 मजले तुम्ही स्वतःच ऑब्झर्वेशन करायचंय की मी न थकता, मला न धाप लागता मी 4 मजले न थांबता चढू शकतोय का? येस बरोबर ना सर? हो बरोबर आहे. नका पण म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी फार फिट आहे. कारण आम्ही देखील आरोग्य पंढरी मी जॉईन करायच्या अगोदर आम्हाला देखील असं वाटायचं की आम्ही खूप फिट आहोत, आम्ही देखील आयडियल भेटला आहोत असं आम्हाला वाटायचं. मग तसंच तुमच्या बाबतीत देखील झालेलं आहे. 10 किलो वजन जास्त आहे त्याच्यामुळे हृदयावरती दाब येत नक्कीच असणार आहे. येस सर. आणि गेली 1 महिन्याची फिलिंग सर कशी आहे तुमची? आता चांगलं वाटतं. अजून मी काय न्यूट्रिशन घेतलं होतं, पण आता हे सगळ्यांचं ऐकून न्यूट्रिशन घ्यायचा केलंय आजपासून. येस सर नक्की न्यूट्रिशन घ्यायचं आहे. कारण 10 किलो वजन म्हणजे जास्त. म्हणजे मी म्हणूनच विचारलं तुम्हाला की तुमचा BMI झालेला आहे का, तुमचं बॉडी चेकअप झालेला आहे का. कारण जेव्हा आपण बॉडी चेकअप करतो तेव्हा आपल्याला स्वतः आपल्या शरीरामध्ये म्हणजे कोणती डिफिशियन्सी आहे, कोणतं काय आपलं हाडांचं म्हणजे हाडांची ताकद किती आहे, मसल ताकद किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आणि चरबीचं प्रमाण किती आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या BMIच्या रिपोर्टमध्ये समजतात. थोडक्यात आपली बॉडी स्कॅन केली जाते आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समजतात. म्हणून न्यूट्रिशन म्हणजे आपण बघा व्यायाम केला म्हणजे आपण फिट झालो असा भाग नसतो. व्यायाम करण्याने मसल डॅमेज होतात. आपल्या जी स्नायूंची ताकद तर कमी होतेच, शिवाय म्हणजे क्रॅक होतात, मसल डॅमेज होतात. त्यासाठी त्यांना म्हणजे जिम मध्ये लोक जातात तर ते नुसते तिथं व्यायाम करतात का? नाही, तर जिम वाले त्यांना प्रोटीन सजेस्ट करतात. बरोबर ना सर? बरोबर ना? आपण इथं वर्कआउट करतो, आपलं कार्डिओ वर्कआउट आहे, आपलं हार्ड वर्कआउट आहे आणि आपण वर्कआउट केल्याच्या नंतर पेशींना भूक लागते. मग त्या पेशींना योग्य आहार जो दिला जातो तो आपलं जगातील नंबर 1चं न्यूट्रिशन आहे. केव्हाही गुगल करतात सर. ठीक आहे. म्हणून न्यूट्रिशन प्रथमतः चालू करायचंय. येस ना सर? बरोबर ना? हो. जर का कोणाला असं वाटत असेल आम्ही फक्त काकडी गाजर खाऊन आमचं वजन कमी करू, आम्ही फक्त भरपूर पाणी पिऊन वजन कमी होत नाही. कारण तुमच्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी साठलेली असते ती या न्यूट्रिशननेच बाहेर फेकली जाते. तुम्हाला जर का म्हणजे मी आपल्या आरोग्य पंढरीतील लोकांना सांगू इच्छिते, जर का कोणाचे गेस्ट असतील की आम्ही फक्त हे करून वजन कमी करू, आम्ही फक्त ते करून चरबी कमी करू, आम्ही फक्त हे करू, नाही होत नाही. त्यासाठी न्यूट्रिशन घेणं खूप गरजेचं असतं. येस सर. तुम्हाला आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आता खूप छान देखील वाटतंय. न्यूट्रिशन देखील तुम्ही चालू करणार आहात आणि एक म्हणजे सुंदरसा संदेश द्यायचा आहे आपल्या आरोग्य पंढरीला की जी म्हणजे तुम्ही महिनाभर वर्कआउट करताय सर, तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का? काय नाही, म्हणजे तुला 15 दिवस जेवढा दमल्यासारखं व्हायचं करताना ते, कारण हार्ड वर्क असल्यामुळे नाही पहिले 15 दिवस त्रास व्हायचा, पण आता थोडं हे झालंय म्हणजे सोपं होत चाललंय. येस तुमचं 1 तासाचं वर्कआउट मला नाही जमत, पण एक 30 मिनिट 35-40 मिनिटापर्यंत मी आता
की माझं मग कम्प्लीट होईल. अजून एक 15 दिवसात माझं ते कम्प्लीट होईल. येस, अशी चूक कोणीही करू नका. मी आपल्या आरोग्य पंढरीतील लोकांना संदेश देऊ इच्छिते की अशी चूक कोणीही करू नका. की म्हणजे आपण जेव्हा वर्कआउट चालू करतो तर एक 4 दिवस ठीक आहे, म्हणजे तसं तर आपण वर्कआउट चालूच करू नये न्यूट्रिशन घेतल्याशिवाय, पण एक 4 दिवस ठीक आहे. 4 दिवसाच्या नंतर आपलं न्यूट्रिशन घेणं फार गरजेचं असेल. मसल डॅमेज होतात. आपल्या खूप साऱ्या केसेस अशा झालेल्या आहेत की हॉस्पिटलाइज करण्याची गरज पडलेली होती लोकांना. म्हणजे स्वतःच इथं एकच सर मी सांगते तुम्हाला की स्वतःच हे वापरू नका, कारण न्यूट्रिशन शिवाय आपण काहीच करू शकत नाहीये. बरोबर ना सर? येस बरोबर. येस येस. तर खरंच सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही सातत्य ठेवलंय. म्हणजे असं नाही की मी 4 दिवस केलं मला जमलं नाही. तुम्ही छान सांगितलं की मला अगोदर 30 मिनिटं जमत होतं, आता मी 40 मिनिटं करतोय. पण अशी चूक करू नका, कारण मसल डॅमेज होतात सर. बरं. तर म्हणजे सरांना खूप छान देखील वाटलेलं आहे. आणि सर तुम्ही जेव्हा न्यूट्रिशन चालू करताल त्याच्यानंतर एक हप्त्यानी न्यूट्रिशन चालू केल्याच्या नंतर एक आठवड्यानी पुन्हा तुम्ही अनुभव शेअर नक्की करताल आणि तुमच्यामध्ये काय बदल होतोय ते आपल्या आरोग्य पंढरीला सांगताल. ठीक आहे सर? ओके ओके. येस येस सर. थँक्यू सर. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा एकदा तुमचा अनुभव देखील शेअर करायचा आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो ओके. मच. अनुभव संपलेले आहेत. राहुल सर शेवटपर्यंत थांबायचे, वाढदिवस आपल्याला साजरा करायचा तर आहे. तुमचा वाढदिवस कॉलवरती साजरा करणार आहोत. सो शेवटपर्यंत तुम्ही कॉलवरती थांबायचंय. येस, सिस्टीमने जी मला आज आहार मार्गदर्शन घेण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल सिस्टीमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू किशोर सर. थँक्यू सोनाली मॅडम. येस, थँक्यू सो मच. निर्मला मॅडम साठी सगळ्यांनी क्लॅपिंग करायचं. खूप सुंदर पद्धतीने आज त्यांनी अनुभव घेतले आणि खूप सुंदर पद्धतीने माहिती देत होत्या. आज न्यूट्रिशन विषयी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी माहिती दिली. फिट अनफिट कसं असतं, काय असतं, सगळ्या गोष्टी बारीकीने त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर नक्कीच आपण म्हणतो ना की बाबा 10 किलो वजन जास्त आहे. आता राहुल सरांचं 10 किलो जास्त वजन आहे. परंतु जर 10 किलो जर आपल्या शरीरावरती जास्त वजन असेल, नक्कीच आपल्या हृदयाला 1050 वेळा एक्स्ट्रा पंपिंग करावं लागतं. आपल्या हृदयाला 1050 वेळा एक्स्ट्रा पंपिंग करावं लागतं. मग आता आपण फिट आहे का अनफिट आहे तुम्हीच ठरवायचं. आता हृदयाची काळजी आपण घेणं गरजेचं आहे का नाही. आज जे अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत, कशामुळे वाढलेले आहेत की आपल्याला असं वाटतं की आपण फिट आहे. तर फिट नाही मित्रांनो. तर आपल्या शरीरावरती जेवढं जास्त वजन तेवढं जास्त हृदय आपलं डेंजर झोन मध्ये असतं. तर काळजी घ्या. त्याचबरोबर न्यूट्रिशनचं खूप सुंदर असं महत्व त्यांनी पटवून दिलं. आपला कार्डिओ वर्कआउट आहे, कार्डिओ हार्ड. मी वॉकिंग करता हे करता हे असा वर्कआउट नाही. हा कार्डिओ रशियन आर्मी वर्कआउट आहे, जेणेकरून पूर्ण आपल्या शरीर